आहे पूजाकडे किती पैसे आहेत बघ की. बघ दुखतंय की, बघ की, बघ की, बघ की, चल की. कसल्या डब्यान गोळ्यान काय पण खाते ग तू. हा माझं. अगं ठेव की 2 मिनिटं परत रातभर दिवसभर करत बसतील की ती पैसे बघ एवढं कुठून आले तर. कुठून आणलं? बघ की, बघ की, बघ की कशी मोफत असली. हो का? काय करत होता? हो अगो पूजा एवढं पैसे कुठून आणलं तू? मी नाही आणलं. मग कोणी ह्यांनी आणलं? आणलेत. ह्यांनी आणलेत. तिला चोऱ्या करून तिला काय म्हणलं मी माहिती का, एवढं पैसे मुपून दाखव. राईट पैसे मुपून दाखवलं की तुला गळ्यातलं करणार लगेच एका मिनिटात. एका मिनिटात. हा फक्त मुपून दाखव किती तर पैसे. नाही तुम्ही म्हणलं 1,00,000 रुपयात, मग 1,00,000 रुपये असते. चला झालं. सांग बर ठीक आहे, एका लाखावर शून्य किती असतात? अहो माहित नाही, मी काल का परवा. हा 400. 4 शून्य असतात होय? अहो जास्त असते. 4 असतात, 10,000 शून्य असतात 4. 10,000 वर 4. हा एका लाखावर 5 असतात आणि एका कोटीवर किती असतात? 10. काहीतरीच गाड्या आहेत. बर ठीक आहे. आता ही नोटा किती असतात? 100 असतात एका लाखाला. ठीक आहे, किती? 100 नोटा. सॉरी 100 होय, जास्त होते की. 200 नोटा. हा. 200 नोटा, 100 नोटा म्हणजे 50,000 रुपये. हे किती द्या? आता हे 200 नोटा हिच्यामुळे मला किती याड पैसे लागले. दे? ही 1,00,000 रुपये तर. 1,00,000 रुपये म्हणून 200 नोटा झाल्या. हा तर मला याड लागायची वारी आली. हिने वाढव झाला, मलाच याड लावते. मीच विसरलो किती रुपये पैसे कमी का भरायचे. मगाशी म्हणले होते 80,000. लय वेळ झाला नाही, मगाशी म्हणले होते 80,000. 20 काढून आणले की पुन्हा. आणलं. हा तर मित्रांनो, तुम्ही म्हणसाल की आता एवढे सारे पैसे मी म्हणजे कशासाठी, कुठून, काय वगैरे. तर ही माझ्या मेहनतीचे पैसे आहेत मित्रांनो. जे काय मी मागच्या महिन्यामध्ये भरपूर साऱ्या ॲडव्हर्टाईज किंवा ह्या त्या वगैरे गोष्टी रात्रंदिवसा पळून ह्या गोष्टी कमवल्या, हे पैसे कमवले. पण आता ही पैसे माझे नाहीत, म्हणजे शिल्लक पैसे येतात. तर ह्या शिल्लक पैशाचं माझ्या डोक्यामध्ये आलं होतं की पूजाला काहीतरी गळ्यातलं करावं किंवा आईला करावं काहीतरी, असं म्हणजे डोक्यामध्ये आलं होतं. पण विषय असा आहे की मी एक बजाजचं लोन घेतलं होतं मागच्या काही दिवसांपूर्वी, 1 वर्षापूर्वी. तर ते लोनवाले तुम्हाला सांगतो, नुसतं व्याज आतापर्यंत 84,000 रुपये व्याजच गेले, नुसतं व्याज. आणि मुदल कट करून घेतली 30,000 रुपये. एवढं टेन्शन आलं. जिंदगी चटणी भाकर खायची पण व्याज कधी काढायचं नाही, असलं टेन्शन आलं. त्यामुळे मी पैसे गोळा केले. शिल्लक पैसे होते. म्हणलं पूजाला, म्हणलं तुला सोनं बिनं हे सगळ्या गोष्टी परत करता येत्या, पुढच्या महिन्यात करता येत्या. करा. तू नाही म्हणली करा, पण सांगतोय तुम्हाला उगा नाराज व्हायचा तुम्ही उगा नाही केलं तुम्हीच नाही. म्हणलेला चला. तुम्हीच हा, म्हणला, हा. चल पूजा तुला मनी करायचं सोन्याचं. मस्त. तुला काय म्हणलं, तुझं 3 कर्ज दिवस परत झालं सोनारा का दादांकडेच घेऊन जाताय. नाही कसं आहे, मस्त माझ्या मनामध्ये येतंय की यांना करावं सगळ्या गोष्टी, मस्त वाटतात. पण काय होतंय मित्रांनो, ही जी माझ्या पाठीमागं जरा थोडस काय कुणी सोडले, काय घोरपाप, काय काय त्याला म्हणतात, 7.5 लागली या की काय कळा नाही या. पैसे आले की जातात, आले की जातात. पण ही एक दिवशी हा सिलसिला ज्यावेळेस थांबेल, जास्तीत जास्त मला तुम्हाला सांगतो एक वर्ष 1.5 वर्ष, मला ह्या सगळं व्याजाचं चक्रव्यूह आहे ह्या गोष्टी संपल्या की मग तिथून पुढं माझे स्वप्न पूर्ण होणार. जे की तुम्ही म्हणता की एवढं युट्यूबवर ह्या त्या गोष्टी सगळ्यांनी घरं बांधली, पण माझ्या पाठीमागं माझं म्हणजे मी खूप म्हणजे ह्याच्यामध्ये अडकून गुरफटून गेलो होतो. ज्यावेळेस पैसा यायचा त्यावेळेस ह्याला वाट, त्याला वाट, त्याला दे, ह्याला दे, पण टायमाला कोण सुद्धा परत पडत नाहीये. त्याच्यामुळे काय तुला आता कळायला लागलं होय. मग जाऊ हात पुळलं तवा इतके दिवस कळलं नाही. जाऊन मोठ्या नोटा इतके येत होत्या, कळलं नाही. हात आकडावा, घरदार घ्यावा, कुठं जागा घ्यावा, फलाट घ्यावा, मग ती सगळ्याला सगळ्या गावाला वाटत बसला पैसे. मग ती काय तीच खालच्याला वाट, घरच्याला वाट, बाहेरच्याला वाट. कोणी दिले तुझे पैसे दिले घेतलेले. मग त्याच्यामुळंच काय करायचं, आता माझ्यावर जेवढे थोडंफार व्याज आहे, कर्ज आहे, ती मी सगळ्यात पहिले मिटवून टाकणार. कोणाला रुपया देणार नाही, कोणाचा घेणार नाही, व्याजाने पैसे काढणार नाही. एकदा मिटलं की तिथून पुढं माझे स्वप्न पूर्ण होणार. अशीच मेहनत करणार. एकदा ही 7.5 माझ्या डोक्यामध्ये गेली कर्जाची की मग सगळ्यांची, आमच्या घरातली स्वप्न पूर्ण होणार. मग घर होणार, स्वतःची जागा होणार, सगळ्या गोष्टी स्वतःच्या गोष्टी होणार आहेत. पण ह्या गोष्टीतनं मी लय मोठा धडा शिकलो की कधी कोणाला पैसे उसने द्यायचे नाहीतच. लय दवाखान्याची इमर्जन्सी असेल, घरातला जवळचा माणूस असेल तरच, नाही तर नाही म्हणायचं. ह्या गोष्टी मी लय शिकलोय. कारण माणसं पैसे दिले की भागारे देत नाही, भांडणं होत्यात. आता माझे स्वतःचे 1.5 लाख रुपये बाहेर येत, मी भांडणं करतो त्यांच्या संग, पोलीस कंप्लेंट करेन, दम टाकतो. ही लय
देतच नाहीत. दिलं तर किती देतात? समजा एखाद्याकडे 5-25 हजार येतं, 2,000 रुपये सोड, ते पण 3 महिन्यात नाही. वाईट घेतो, टेन्शन येतं. नसतं दिलं तरी परवडलं असतं. म्हणजे अशा काय गोष्टी होत्या. आणि उसनं दिलेला पैसा लोक टायमावर देत नाही, आणि व्याजाचा पैसा महिन्याला हप्ता चुकत नाही. ह्याच्यातून मी एवढ्या गोष्टी शिकलो ना, त्याच्यामुळे हो का माझ्याकडे शिल्लक पैसे राहिलं की मी भरून टाकतो. कोणाचं असं बाहेरचं नाही, फक्त बँकेचाच पैसे येतात, आणि ह्या बजाजवाल्याचं असं गाडीचा हप्ता आणि हे बजाजवाल्याचा. ह्या 2 गोष्टी फेडल्या ना मित्रांनो, जिंदगीत सक्सेस झालं. मग येणार युट्यूबवरनं 4 पैसे, घरदार, सगळ्या गोष्टी होणार. पण लोकांना म्हणून मात्र रुपया द्यायचा नाही, कुणाचा घ्यायचा पैसे पण नाही. तुमच्याकडेच असतात, तुम्हीच लोकांना देता, आम्ही काय लोकांना नाही जातो होय. सांगतोय ग, मला एक शिक तर काय भेटली. तुझ्या डोक्यात भर. माझ्या डोक्यात भरलंय. लोकांचा याचाच पैसा असतो ना, ती याच भरून मुदत जागेवर राहते, पण याच भरलं ना ती लोकांचा संसार केल्यासारखा असतो. अगं तसंच झालं या बजाजवाल्याचा संसार नाही, पूर्ण मला लोकांचा वाटतंय. संसार केल्यासारखं असतं. मुदत तर जागेवर राहते, पण याच भरून माणूस पाकाळतो. पण ही कुणामुळं ही कर्ज पाणी बिनी हे कर्ज सगळं पाणी तुम्हाला काढायचं नाही, सांगतो, करायचं नाही. कशामुळे झालं हे? घरच्यांमुळे झालं माझ्यावरती कर्ज पाण्यावर. नाही तर मी मस्त मस्त मोका आराम कसा होतो का नाही मोका. घरच्या मुळे आम्हाला काय केलं काय तो? तुला नाही म्हणत मग मी घरचं आम्ही सांगतो. चालू की घरचं. बावड्याचं कर्ज फेडलं नाही वय. बावड्याचं भावड्याचं फेरलं तरी अजून त्याच्या आहे कर्ज बावड्याचं त्याच्यावर. लय 5-25 लाख रुपये आजपर्यंत इतक्या दिवसात फेडलं. आपाचं आमच्या फेडलं, आमच्या आपावर सगळ्या गोष्टी. तरी बावड्यावरती थोडंफार काय त्याचं असतं ते असं माहिती. कर्ज करून आहे त्यांनी झालं तो झालं, कर्ज करून आहे लोकांची जास्त पण ही काय होतं माहिती का? फेरणं चांगलं एका नाही. म्हणजे आपल्याला वाटतं हा काय नाही आपल्यावरती काय 5-50 हजार आहे कर्ज. त्या 5-50चं 5 कधी होतात 5 लाख ते सांगतात, कधी कळत नाही. माझ्यावरती पण अशाच गोष्टी होत्या. पण आता त्या गोष्टींना हळूहळू मी बाहेर निघायला लागलोय. आपला पैसा आपल्या जवळ ठेवा. लय पैसा आला म्हणून उड्या नाही मारायच्या. माझ्याजवळ पैसे आले तर मी लगेच मिटवून टाकायला, नाही तर मी ह्यांना करायला चाललो होतो सोनं. तरी पण त्या दिवशी पिवडीला कानातलं केलं. आणि अजून पेमेंट झाला की अजून मला 1 लाख रुपये भरून टाकायचं, तर लगेच 1 लाख रुपये भरून टाकलं. लोकांचं पैसे फेड. हा लोकांच की म्हणून मग म्हणलं जसं- लोकांचं म्हणजे बँकेचं तीच की कुणाचं काय असो ना, बँकेचं असो, कुणाचं उसनं पासनं असो, आणि आपलं कोणाकडे आहे त्याला बी अहो, मागून घे. लोकांकडे ह्याचं पैसे माझं नाही. लोकांकडे आहे. मी कुणाकडनं रुपया घेत नाही. माझं लोकांकडे पैसे ती द्याय नाही त्या टायमा. मग जी देत नाही त्यालाच म्हणा दे बाबा आमचं पैसे. त्याच्या हाता पाया पडलो. तुला मेसेज आता दाखवू का? आणि हातापाया- जास्त लांबची माणसं नाही, जवळचीच माणसं आहेत. हाता पाया पडावं लागतात, पैसे द्या महागारे म्हणून टायमावरती. मग तसलेला दार धोका परत करायला त्यांना पाहिजे म्हणल्या मग नाही. किती भांडू सोडकी पैसे सोडकी लागायचे. आता तुला 2 दिवसांनी देतो, ते 2 बी दिवस जाते तर 4 दिवस बी जाते. शेवट बुडू मी त्याची, स्वतः भांडायला ऐकलंय उठते ती. तुमचं फोन. भांडायलाच भांडाय उठतात, उठते ते शेवट बुडू देते पैसे, जवळची बुडू एका- देते, लांबची बुडू देते. एका माणसाला मी पैसे दिले होते, जास्त ना 1100 रुपये दिले बरं. काय तुला सांगतोय किस्सा. ते म्हणलं 2 दिवसात देतो. त्यांनी 3 वर्ष 4-5 वर्ष झालं पैसे दिले नाहीत, आणि मी त्याला मेसेज केला का नाही देतोय की पळून चाललोय काय. 2-3 दिवसाचा वायदा म्हणायचं. आणि मी त्याला एकदा फोन केला आणि सांगितलं की मला पैसे लागायचे, तर मला हॉस्पिटल लगेच. तो काय म्हणला तिकडून, हा आता तुला हॉस्पिटल इमर्जन्सी असेल, घरचे आजारी असतील, तुला आता रुपया नसेल तुझ्याकडं. म्हणजे मलाच उलट. म्हणजे आमचंच घ्या ना, आम्हालाच बोला म्हणायचं. मी ते पैसे सोडून कुठला दिले. उलट चावडीत नाही मला. मी पैसे त्याला सोडून दिलं. का सोडून द्यायचं तर? अजून मी पैसे लय जणांना सोडून दिले, जवळच्याच माणसांना. ते काय आता जास्त बोलायची गरज कोणा नाही. दिची का? आ? कोणा दिची? नाही हा. बाबा, पैसे कोणा. आपल्या एकदाच माणसाने घ्यावा. हम्म. माणूस पैसे बुडवतो ना, त्या माणसाला पायाचे खेटरा पैसे सुद्धा जवळ करू नये. पैसे माणसांनी लय बुडवलेले आहेत, तर त्याच्यामुळे आता बुडवणार कधी चांगलं होत नाही. सगळ्यात पहिल्यांदा मला हे भरून येतो पैसे. मी या. पैसे भरून येतो. अजून पेमेंट झाला की 1 लाख रुपये भरतो. अजून सुदैवाने कामं खूप येतात मला आता, ऍडची कामं, आणि अजून पुढे पेंडिंग काम आहेत माझ्या पुढे, अजून भरपूर पैशाची काम आहेत. लय मेहनत कर, पण हळूहळू सगळ्या गोष्टी करणार आहेत. लय मेहनत करून तर सगळं कर्ज फेड तुझं. आणि कर ना तर नको करू, पण तुझं कर्ज फेडून मोकळा हो. नक्कीच. आपला बंगला बांधायचा आहे. बघू बांगला पुन्हा बघू. बंगला आधी तुझं बांधायचा आहे कर्ज ना. फेटू. तू ही रोज व्हिडिओ बनवित नाही. अगं लोकांना तुला सांगतो पूजा, लोक असं म्हणजे की एवढी मेहनत करतात युट्यूब वरती, तुला चेष्टा वाटते ही. नाही वाटत मित्रांनो, चेष्टा तुमच्यापैकी बाबा. बरेच लोक असं युट्यूबर असेल किंवा युट्यूबवर मेहनत करायचा प्रयत्न करत असेल. युट्यूब ही खूप मोठं सोशल मीडियाचं माध्यम आहे की त्याच्यावर 4 पैसे कमवू शकतो आपण.
त्यासाठी लय लोक झटपट करतात, धरपड करतात, व्हिडिओ बनवतात, पण काही लोकांचे चालत नाही, काहींचं चालतं. हिला सगळं जागेवर आहे, सगळ्या गोष्टी जागेवर, तर ही बनवीत नाही. बघा हिला सांग, हिला बनवून चेष्टा जाईल. वाटते, हिला बनवून चेष्टा जाईल. वाटते. काय बी घातलं काय बी म्हणत हा. भाजीला बनवतं, घरात आलं बनवतं, अगं घरातल्या व्हिडिओ दारातलं काय बी सगळं नॉलेज आहे, बनवतं. कॉम्प्युटर, वायफाय, मोबाईल आहे, पोरं आहेत आपल्याकडे. तू आणि निवांत मोबाईल बघत बसते. मला एखादा दिस चॅनल काढून मी व्हिडिओ बनवतो. हा या चॅनलला तू टाकू तू आपण. बनव व्हिडिओ, तुम्ही दोघी मिळून बनवा, तिच्या पण मला चॅनलवर ती टाका. तसलं टाकायला येत नाही, करायला येत नाही. तू बनव, फक्त तिच्याकडे दे तुझं फुटेज, तिचं दोघींचं फुटेज टाका. निव्वळ तुम्ही नका एखाद्याला जेवण कसं करून जाता आहे का माहिती का, एखाद्याला दात आहे तर चण नाही, चण आहे तर दात नाही, तसं आणि दोघं चण दात एकत्र आलं तर दोघांचं जुळत नाही. कळलं का, हे असल्या गोष्टी तर असं ती घ्यायचं एकामेकाला समजून. आता जेवायचंय का तुम्हाला? नको. आलो मी माघारी. जीवन पैसे की आहेत म्हणून जाऊ नका हॉटेलला जेवायला. हे असले अगदी उलटं बराय चाललाय पैसे आई गड्या डोक्यावर बराय चाललाय ते. गुडघ्यात मेंदू असलेला. जाऊ